गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स नावाचा टॉपिक सुरू करत आहोत. या टॉपिकमध्ये एक एक करून आपण या तिन्ही ऑर्गॅनिक कंपाऊंडचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला त्यांच्या डेफिनेशन, नंतर क्लासिफिकेशन, नंतर नॉमेनक्लेचर, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज अँड युजेस असा एक एक करून स्टेप बाय स्टेप अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण अल्कोहोल या कंपाऊंडपासून करूया, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून करूया. 11वीलाच आपण फंक्शनल ग्रुपच्या क्लासिफिकेशनमध्ये अल्कोहोल्स यांचा फंक्शनल ग्रुप हा OH असतो हे आपल्याला माहिती आहे. सुरुवातीला आपण त्यांची डेफिनेशन बघू. सो व्हॉट आर अल्कोहोल्स? अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू ॲलिफॅटिक कार्बन ॲटम. ॲलिफॅटिक स्टँड्स फॉर ओपन चेन organic compounds, alkanes, alkenes or alkynes. Therefore, these are regarded as hydroxy derivatives of aliphatic hydrocarbons and are also called as aliphatic alcohols. In general way, we can express these as aliphatic hydrocarbon may be alkane, alkene or alkyne. One or more hydrogen atoms of these aliphatic hydrocarbon are replaced by same number of hydroxy group and the resulting compounds are generally called alcohols. अल्केन, अल्किन किंवा अल्काइनच्या मॉलिक्यूलमधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काढून टाकून रिप्लेस करून त्याची जागा OH ग्रुपला देऊन मिळणाऱ्या पदार्थांना आपण अल्कोहोल्स असं म्हणतो. हायड्रॉक्सी ग्रुप हा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे. काही एक्झाम्पल्स आपण बघू. मिथॅनॉल, मिथिल अल्कोहोल CH3OH, CH3CH2OH इथॅनॉल किंवा इथिल अल्कोहोल, प्रोपॅन 2OL किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल, टर्ट ब्युटिल अल्कोहोल. हे सॅच्युरेटेडची उदाहरणं झाली सगळी. एक अनसॅच्युरेटेडचं उदाहरण आपण बघू. इथिनच्या मॉलिक्यूलमधला एक हायड्रोजन आपण काढून टाकून त्याची जागा हायड्रॉक्सी ग्रुपला दिली तर त्याला इथिनॉल असं आपण नाव देऊ. अनसॅच्युरेटेड अल्कोहोल असं आपल्याला याला म्हणता येईल. CH2 डबल बॉन्ड CHOH इथिनॉल किंवा व्हिनिल अल्कोहोल असंही त्याचं नाव आहे. तर अल्कोहोल्स म्हणजे कोण? तर हायड्रॉक्सी ग्रुप जर ॲलिफॅटिक कार्बन चेनला ओपन चेन हायड्रोकार्बनला OH जोडलेला असेल तर त्यांना आपण अल्कोहोल्स असं म्हणतो. त्याच्यानंतर फिनॉल्स डेफिनेशन बघू. सुरुवातीला फिनॉल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्स ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स इन विच हायड्रॉक्सी ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. आता ॲरोमॅटिक कंपाऊंडचा अभ्यास आपण 11वीच्या वर्गामध्ये केलेला आहे. बेन्झिन आणि बेन्झिन सारखे गुणधर्म असणारे सगळे पदार्थ हे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात. आता व्याख्येनुसार आपल्याला बघायचं झालं तर फिनॉल कोणाला म्हणायचं, फिनॉल्स कोणाला म्हणायचं तर ॲरोमॅटिक रिंग. आता इथं उदाहरण आपण बेन्झिनचं घेतलेलं आहे ज्याचा फॉर्म्युला आहे C6H6. या बेन्झिन रिंगमधल्या कार्बनवरचा एक हायड्रोजन आपण जर रिप्लेस केला आणि त्याची जागा हायड्रॉक्सी ग्रुपला दिली तर मिळणाऱ्या पदार्थांना आपण फिनॉल्स असं म्हणतो. ज्याचा फॉर्म्युला इथे पहा C6H5OH असा तयार झालेला आपल्याला दिसतो. सो फिनॉल्स आर द compounds in which hydroxy group is directly bonded to carbon of aromatic ring. दुसरं उदाहरण त्याचं बघता येईल आपल्याला या पद्धतीनं. टोलिनच्या मॉलिक्यूलवर एक OH प्रेझेंट आहे. इथला एक हायड्रोजन काढून टाकून तिथं OH दिलेला आहे. 2-मिथिल फिनॉल किंवा ऑर्थोक्रिसॉल असं त्याचं दुसरं नाव. ॲरोमॅटिक अल्कोहोल असा तिसरा एक क्लास आहे याच कंपाऊंडमधला, अल्कोहोल याच कॅटेगरीतला. व्याख्या बघू आपण सुरुवातीला. When the hydroxy group is present on the side chain of aromatic ring, these compounds are known as aromatic alcohols. आता फिनॉल्स आणि अल्कोहोल्स मधला बेसिक डिफरन्स काय आहे? When OH group is directly bonded to carbon of aromatic ring, they are regarded as phenols. But when the hydroxy group is bonded to the side chain of aromatic compound, then they are called aromatic alcohols. या उदाहरणात आपल्या लक्षात येईल की हे बेन्झिन रिंग आहे, त्याला एक कार्बन जोडलेला आहे. आता हा काय
बेन्झिन रिंगचा कार्बन नाहीये, ही बेन्झिन रिंगवरच्या सबस्टिट्युएंट आहे, साईड चेन असं आपण त्याला म्हणतो. या साईड चेनवर OH ग्रुप असल्यामुळं हा फिनॉल नाहीये, कारण हा OH ग्रुप आता बेन्झिनला किंवा अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडलेला नसल्यामुळं हे कंपाऊंड फिनॉल्स या फॅमिलीमध्ये किंवा या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. यांना आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतो. त्याचं नाव फिनिल मिथॅनॉल किंवा बेन्झिल अल्कोहोल. त्याचंच दुसरं उदाहरण आपण बघू की बेन्झिन रिंगला जोडलेली ही साईड चेन आहे, ओपन चेन हायड्रोकार्बनची, आणि त्याला OH जोडलेला आहे. म्हणजे हे सुद्धा कंपाऊंड फिनॉल नाही आहेत, ॲरोमॅटिक अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणतो. पुढचा आर्टिकल आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता 2 पद्धतीचे क्लासिफिकेशन आपल्याला शिकायचे आहेत. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल, आणि दुसरं क्लासिफिकेशन आहे द क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. त्यातलं फर्स्ट आपण बघूया क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्झी ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. The alcohols and phenols are classified as mono, di, tri or polyhydric compounds depending upon 1, 2, 3 or more hydroxy groups present in the molecule. अतिशय सोपं क्लासिफिकेशन आहे हे. त्या अल्कोहोल किंवा फिनॉलच्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रॉक्झी ग्रुपची संख्या किती आहे याच्यावर अवलंबून असणारं हे क्लासिफिकेशन आहे. जर अल्कोहोल किंवा फिनॉल मॉलिक्यूलमध्ये एकच OH ग्रुप असेल, जसं की या पहिल्या 2 उदाहरणांमध्ये आपल्याला दिसते पहा, इथिल अल्कोहोल आणि फिनॉल या दोघांकडेही एकच OH ग्रुप आहे, म्हणजे हा आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि हा आहे उदाहरण मोनोहायड्रिक फिनॉलचं. तसंच डायहायड्रिक ग्लायकॉल उदाहरण आहे पहा, 2 OH ग्रुप्स आहेत या मॉलिक्यूलमध्ये आणि इथेही 2 OH ग्रुप्स आहेत ॲरोमॅटिक रिंगवर, म्हणजे हे उदाहरण आहे डायहायड्रिक अल्कोहोल्स अँड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डायहायड्रिक फिनॉल. पुढचं उदाहरण पाहिलं तर मॉलिक्यूलमध्ये 3 OH ग्रुप आपल्याला दिसत आहेत इथे, ओपन चेन कार्बन ॲटमच्या साखळीला जोडलेले, म्हणजे हा ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं उदाहरण आहे. तेच इथं खालच्या उदाहरणामध्ये ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली 3 OH ग्रुप जोडलेले दिसत आहेत, म्हणजे हा ट्रायहायड्रिक फिनॉलचं उदाहरण आहे. नावं लक्षात ठेवायची आपल्याला या काही बेसिक एक्झाम्पल्सची. हा इथिल अल्कोहोल, हा ग्लायकॉल, हा ग्लिसरॉल आहे, याला फिनॉल म्हणतो, हा कॅटिकॉल आहे आणि हा पायरोगॅलॉल आहे. तर हे पहिलं क्लासिफिकेशन आहे, फर्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन और डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्झी ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. पुढचं क्लासिफिकेशन आपण बघूया त्यानंतर, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. आता इथं आपल्याला त्यातला एकच क्लास घेतलाय आपण, मोनो, डाय, ट्राय आणि पॉलीहायड्रिक जे आहेत अल्कोहोल्स, त्यातला फक्त पहिला क्लास आपण घेतलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचा. सो while defining monohydric alcohols, the alcohols which contain only one hydroxy group in their molecule, they are generally called monohydric alcohols. These monohydric alcohols may be classified on the basis of hybridization of the carbon atom to which the hydroxy group is attached. आता हायब्रिडायझेशन, कार्बनचे 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन तुम्ही 11वीला शिकलात, sp3, sp2 आणि sp. एक एक करून आपण हे क्लासिफिकेशन शिकू. त्यातलं ए प्रकार, अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH बॉन्ड. आता त्याचा अर्थ समजून घ्या. हे मागं कार्बनचं हायब्रिडायझेशन लिहिलंय. आता sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा पाय बॉन्ड नसणारा जो कार्बन असतो त्याला आपण sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन असं म्हणतो. ज्या अल्कोहोलमध्ये सॅच्युरेटेड कार्बनला OH जोडलेला असतो, म्हणजे sp3 हायब्रिडायझ्ड कार्बनला OH जेव्हा जोडलेला असतो त्या अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. त्यातला फर्स्ट आहे अल्किल अल्कोहोल्स. जनरली त्यांना ROH ना आपण दाखवतो. R स्टँड्स फॉर एनी अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे कोणते तर CH3, C2H5, मिथिल, इथिल, N-प्रोपिल, आयसोप्रोपिल, टर्ड ब्युटिल, हे झाले अल्किल ग्रुपचे वेगवेगळे आपण उदाहरणं जी आपण 11वीत शिकलेलो आहोत. आता अल्किल अल्कोहोल म्हणजे काय? इन दीज अल्कोहोल्स हायड्रॉक्सी ग्रुप इज अटॅच्ड टू अ sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम ऑफ अल्किल
group. These alcohols are further classified as primary, secondary and tertiary alcohols depending upon the hydroxy group attached to primary, secondary or tertiary carbon atom respectively. आता कार्बन ॲटमचे प्रकार हे पुढचं क्लासिफिकेशन आहे पहा या अल्किल अल्कोहोलचे. ते पुन्हा पुढे क्लासिफाय केले जातात या पद्धतीनं. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आणि क्वाटर्नरी असे 4 प्रकारचे कार्बन आपण 11वीत शिकलो टाइप ऑफ कार्बन ॲटम मध्ये. तर प्रायमरी कार्बन म्हणजे कोणता की जो दुसऱ्या एका कार्बनला जोडलेला असतो किंवा कुठल्याही कार्बनला जोडलेला नसतो त्याला प्रायमरी कार्बन असं म्हणतो. देन सेकंडरी कार्बन जो दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असतो. टर्शरी कार्बन जो दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला असतो. क्वाटर्नरी कार्बन जो दुसऱ्या 4 कार्बनला जोडलेला असतो. आता इथे आपल्याला क्वाटर्नरी कार्बनची गरज नाहीये. आता हे पुढचं क्लासिफिकेशन जे आहे अल्किल अल्कोहोलचं पुढचं क्लासिफिकेशन प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ कार्बन ॲटम टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल पहा CH3OH. आता CH3 सॅच्युरेटेड आहे, मिथिल ग्रुप आहे, मिथिल अल्कोहोल आहे. कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. या कार्बनला दुसरा कुठलाही कार्बन जोडलेला नसल्यामुळे या कार्बनचा प्रकार प्रायमरी आहे आणि प्रायमरी कार्बनला OH जोडलेला असल्यामुळे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोलचं उदाहरण आपण बघू. हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोलच आहे कारण प्रायमरी कार्बनची व्याख्या काय की जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला असतो किंवा कुठल्याही कार्बनला जोडलेला नसतो त्याला आपण प्रायमरी कार्बन असं म्हणतो. हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे ज्याला OH जोडलेला आहे म्हणून हा अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल आहे. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोलचं उदाहरण घेतलं तर हा मधल्या कार्बनवर OH आहे आणि तो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असल्यामुळे या कार्बनचा टाईप सेकंडरी आहे आणि म्हणून या अल्कोहोलचा प्रकार जो आहे हा OH ग्रुप सेकंडरी कार्बनला जोडलेला असल्यामुळे हा सेकंडरी अल्कोहोल आहे. इथे हा जो कार्बन आहे तो टर्शरी कार्बन आहे कारण हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडला आहे आणि टर्शरी कार्बनला OH जोडलेला असल्यामुळे या अल्कोहोलचा प्रकार आहे टर्शरी अल्कोहोल. सो अल्किल अल्कोहोल्स म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जर OH डायरेक्टली जोडलेला असेल तर त्यांना आपण अल्किल अल्कोहोल्स असं म्हणतो. त्याचं फर्दर क्लासिफिकेशन आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ कार्बन ॲटम टू विच हायड्रॉक्सी ग्रुप इज अटॅच्ड. याच प्रकारातला दुसरा अल्कोहोल आहे अलिलिक अल्कोहोल्स. आता अलिलिक अल्कोहोल्स मध्ये काय आहे ते इन दीज अल्कोहोल्स द हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. These alcohols can also be classified as primary, secondary or tertiary allylic alcohols. आता लक्षात घ्या इथं सगळे कार्बन हे सॅच्युरेटेड असतील म्हणजे अल्किल ग्रुपच असेल. इथं चेनमध्ये डबल बॉन्ड कुठेही असणार नाही. अलिलिक अल्कोहोल्स म्हणजे कोणते तर OH हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असेल पण तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन जर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असेल तर त्यांना आपण अलिलिक अल्कोहोल्स असं म्हणतो. ओके, उदाहरण बघू आपण. त्यातही पुन्हा क्लासिफिकेशन आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आता हे पहा हा CH2 आहे, सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे याचा हायब्रिडायझेशन sp3 आहे. पण हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन डबली बॉन्डेड कार्बनला म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला आहे म्हणून याचा प्रकार झाला अलिलिक अल्कोहोल्स. प्रायमरी कशामुळे तर हा CH2 ग्रुप जो आहे हा ज्याला OH ग्रुप जोडलाय तो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला असल्यामुळे हा प्रायमरी अलिलिक अल्कोहोल आहे. इथेही तसंच असेल. हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ज्याला OH जोडलेला आहे तो डायरेक्टली जोडलेला आहे डबली बॉन्डेड कार्बनला म्हणून हे अलिलिक अल्कोहोलचं उदाहरण आहे. पण टाईप जो आहे या कार्बनचा हा 2 कार्बनला जोडलेला आहे डायरेक्टली म्हणून हा सेकंडरी कार्बन आहे म्हणून हा सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आहे. थर्ड एक्झाम्पल टर्शरी अलिलिक अल्कोहोल. पुन्हा तसंच आहे. हा अलिलिक कार्बन असं म्हणतो आपण जो डबली बॉन्डेड कार्बनला जोडलेला कार्बन असतो त्याला अलिलिक कार्बन म्हणतो. sp3 हायब्रिडाइज्ड तो जोडला sp2 हायब्रिड कार्बनला पण हा डायरेक्टली 3 कार्बनला जोडलेला असल्यामुळे टर्शरी आहे म्हणून हा टर्शरी अलिलिक अल्कोहोल आहे.
नेक्स्ट बेन्झिलिक अल्कोहोल्स. सोपा आहे पुन्हा हे. In these alcohols, the hydroxyl group is attached to sp3 hybridized carbon atom next to an aromatic ring. These alcohols may also be classified as primary, secondary or tertiary benzylic alcohols. आता sp3 hybridized कार्बनलाच OH जोडलेला इथे सुद्धा, पण तो sp3 hybridized कार्बन ॲटम हा जर बेन्झिन रिंगला जोडलेला असेल डायरेक्टली, तर त्या प्रकारच्या अल्कोहोल्सला आपण बेन्झिलिक अल्कोहोल्स असं म्हणतो. म्हणजे जो कार्बन एकीकडे OHला जोडलेला असेल आणि दुसरीकडे बेन्झिनला जोडलेला असेल, तर त्या प्रकारच्या अल्कोहोल्सला आपण बेन्झिलिक अल्कोहोल्स असं म्हणतो. आता हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मागच्या प्रमाणेच उदाहरणं आहेत. पुन्हा OH ग्रुप इथं प्रायमरी कार्बनला जोडलेला आहे, म्हणजे हा दुसरा एकाच कार्बनला जोडलेला असल्यामुळे हा प्रायमरी कार्बन, बेन्झिलिक कार्बन, म्हणून हा प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. हा कार्बन ज्याला OH जोडलेला आहे तो सेकंडरी प्रकारचा आहे, म्हणून हा सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. आणि हा टर्शरी प्रकारचा असल्यामुळे हा टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. आता यातलाच दुसरा क्लास जो आहे क्लासिफिकेशन मधला, कंपाऊंड्स कंटेनिंग sp2COH बॉन्ड. म्हणजे ज्या वेळेला हायड्रॉक्सी ग्रुप हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असेल. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे काय, तर डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला डायरेक्टली OH जर जोडलेला असेल तर त्यांना आपण व्हिनिल अल्कोहोल्स असं म्हणतो. इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल्स द हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू ए sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज अ पार्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दीज अल्कोहोल्स आर कॉल्ड व्हिनिल अल्कोहोल्स. त्यांना आपण व्हिनिल अल्कोहोल्स असं म्हणतो. उदाहरण घेतलं CH2 डबल बॉन्ड CH इथं OH हा डबली बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली जोडलेला आहे, पण काय म्हणतो आपण ॲलिफॅटिक चेनला तो जोडलेला असल्यामुळं हे फिनॉल्स असणार नाहीत. sp2 इथं जर बेन्झिन रिंगला डायरेक्टली जोडलेला असला तर ते फिनॉल झाले. इथं ॲलिफॅटिक चेनला तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असेल तर त्यांना व्हिनिल अल्कोहोल्स असा त्यांचा क्लास झाला. तर क्लासिफिकेशनपर्यंत आपण अल्कोहोल आणि फिनॉलचं डिटेलमध्ये त्यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपण आजच्या तासामध्ये शिकलेलो आहोत. पुढचा व्हिडिओ इथरच्या बाबतीत तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी असेल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, तुम्हाला लिहून घेण्याची घाई करू नका शिकवत असताना. या नोट्सचे तुम्हाला PDF फाईल मी पाठवून देते, तुम्ही ते नंतर लिहा. शिकवत असताना फक्त लक्ष द्या शिकवण्याकडे. काही अडचणी असतील तर मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ते मेसेज करून पाठवू शकता किंवा मला फोन केला तरी चालेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथरचं डेफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन असं आर्टिकल घेणार आहोत. समजलं असेल आजचं शिकवलेलं असं हे करते मी आणि थांबते. थँक्यू.